मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटतंय की आपण आपल्या देशासाठी, आपल्या भारतासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपण ऑफिसर बनलं पाहिजे, मिलिटरीमध्ये, नेव्हीमध्ये असेल किंवा एअरफोर्समध्ये गेलं पाहिजे, तर एक्झॅक्टली त्यासाठी काय करायचं आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो तुम्ही जर टेन्थमध्ये असाल तर तुमच्याकडे खूप छान ऑप्शन आहे, तो म्हणजे एनडीएचा. तर त्याच्याबद्दल आज आपण सगळी इन्फॉर्मेशन बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. मी सुहानी आणि आज आपण बघतोय 10th नंतरचे करिअर ऑप्शन्स आणि त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे एनडीए. खरं तर बऱ्याचदा जेव्हा आपण सायन्स घेण्याचा विचार करतो 11th-12th मध्ये, तेव्हा आपल्याकडे समोर ना काही प्री डिफाईन्ड ऑप्शन्स असतात. एक तर मग त्याच्यामध्ये नीट असेल, जेडबलई असेल, म्हणजेच डॉक्टर बनणं असेल किंवा इंजिनियर बनणं असेल, किंवा त्यातल्या ते इतर काही ऑप्शन्स मध्ये असेल तर मग आपण एक बेसिक बीएससी वगैरे असं काहीतरी करण्याचा प्लॅन करतो. पण त्याच्याही व्यतिरिक्त एक असा ऑप्शन आहे तो म्हणजे एनडीएचा. ही एक्झाम आपण देऊ शकतो. एनडीए म्हणजे काय, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. आणि याच्यामध्ये एक्झॅक्टली काय काय होतं ते सगळं आपण बघणार आहोत. तर लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल तर हा एक नॉर्मल पाथ नाही. ऑफकोर्स इंडियाचा पाथ हा फुल ऑफ ऍडव्हेंचर्स आहे. लिडरशिप असेल तुमच्यामध्ये किंवा तुम्हाला जर देश सेवा करायचं असेल तर या सगळ्यासाठी जो ऑप्शन आहे तर तो आहे एनडीएचा. त्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मल एज्युकेशन मिळेल किंवा रोज जाऊन तुम्हाला फक्त बसून लेक्चर्स वगैरे अटेंड करायचे आहेत वगैरे असं नसणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला फक्त एक जॉब मिळणार नाहीये, तर एक छान रिस्पेक्ट मिळणार आहे आणि ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि तुम्हाला जर देश सेवा, लिडरशिप आणि असं काही करायचं असेल, ऍडव्हेंचर्स हवे असतील लाईफमध्ये, तर यासाठीचा एक बेस्ट ऑप्शन तो म्हणजे एनडीए आहे. बाकी सगळे जे करिअर्स आहेत, इंजिनिअरिंग, मेडिकल वगैरे या सगळ्या गोष्टी, या सगळ्या एक सेफ करिअर ऑप्शन्स आहेत किंवा एक नॉर्मल करिअर पाथ आहेत. ज्या ठिकाणी तुम्हाला इंजिनिअरिंग चूज केलं असेल तर ऑफिसमध्ये जाणं, लॅपटॉपवरती काम करणं वगैरे या सगळ्या गोष्टी येतील. किंवा मेडिकल चूज केलं असेल तर हॉस्पिटल्समध्ये जाणं वगैरे ते सगळं आहे. ते वेगळे आपण कम्पेअर नाही करणार आहोत की कोणते पाथ कुठलं चांगलं आहे किंवा कुठलं कसं आहे. फक्त आपण हे कम्पेअर करतोय की तो जॉब कसा आहे आणि हा जॉब कसा आहे. आणि तुम्हाला तुमच्यामध्ये जर या काही क्वालिटीज असतील, लिडरशिप वगैरे, तर तुम्ही काय चूज केलं पाहिजे हे तुम्ही नक्कीच डिसाईड करू शकता. सो नेक्स्ट आहे ते म्हणजे एनडीए. बेसिकली आहे काय, तर एनडीए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी. तर ही एक संस्था आहे किंवा असं म्हणूया की एक अशी अकॅडमी आहे ज्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग मिळतं. आर्मी रिगार्डिंग असेल, नेव्ही रिगार्डिंग असेल किंवा एअरफोर्स रिगार्डिंग असेल. आणि त्यानंतर मग तुम्ही एक ऑफिसर बनता, एक अधिकारी बनता. तर याचा कॅम्पस आहे पुण्यामध्ये, खडकवासला या ठिकाणी. तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला अर्थात त्याच्याबद्दल आयडिया असणार आहेच. किंवा जर तुम्ही याच्याबद्दल काही रिसर्च वगैरे केलं असेल तर तुम्हाला माहिती असेलच की हे या अकॅडमीमध्ये जे आहे तुम्हाला आर्मी रिगार्डिंग किंवा इनफॅक्ट ज्याला आपण एअरफोर्स म्हणूयात किंवा नेव्ही म्हणूयात, सगळ्याबद्दलच ट्रेनिंग याच्यामध्ये दिलं जातं. याच्यासोबत तुम्हाला जेव्हा ही एक्झाम होते, एक्झाम मध्ये त्यांचं मेरिट लागतं, कट ऑफ लागतं. त्यामध्ये जर तुम्ही सिलेक्ट झालात तर त्यानंतर तुम्हाला पदवी तर मिळते, ज्याप्रमाणे इतर लोक ग्रॅज्युएशन करतात. सिमिलरली तुम्हाला 3 वर्षांचं ग्रॅज्युएशन वगैरे सगळं काही असणार आहेच. पण त्यासोबतच तुम्हाला हे सगळं ट्रेनिंग सुद्धा मिळतं. सो तुम्ही एक सिंपल ग्रॅज्युएशन सोबतच एक ऑफिसर पण बनतात, जेव्हा इतर लोक फक्त ग्रॅज्युएशन करतात तेव्हा. तर हा एक बेनिफिट आहे तुमच्यासाठी. सो एनडीए काय युनिक आहे, एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला खूप कमी वयामध्ये या सगळ्या गोष्टी करण्याचा चान्स मिळतो. मिलिटरीमध्ये जाणं किंवा देशाचं रक्षण करणं, संरक्षण करणं, हे सगळं ट्रेनिंग घेणं. आणि त्यासोबतच लिडरशिप क्वालिटीजमुळे तुम्हाला एकाच वेळी बऱ्याचशा लोकांना गाईड म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की खूप लोकांसोबत कसं राहायचं किंवा हजारो लोकांचं, जवानांचं स्पेसिफिकली नेतृत्व वगैरे करण्याची संधी पण पुढे जाऊन मिळू शकते. सो हे सगळं तुम्हाला एनडीए थ्रू मिळू शकतं, जेव्हा तुम्ही आधी तर तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल. त्यानंतर काही लेवल्स आहेत. काय म्हणतात आपण, एक प्रमोशन ज्याप्रमाणे होते इतर जॉब्स मध्ये, त्याप्रमाणे इथे सुद्धा होतं. आणि कालांतराने तुम्ही जितके वर्ष सर्व्हिस मध्ये असेल त्या वर्षी तुम्हाला प्रत्येक वेळी तुमच्या परफॉर्मन्स नुसार प्रमोशन वगैरे मिळत जातं. सो हे काही फीचर्स आहेत एनडीएचे. किंवा अर्थात ऍडव्हेंचरस गोष्टी असेल, फ्लाइंग, पॅराशूटिंग, वेपन्स ट्रेनिंग वगैरे, हे सगळं तुम्हाला रोजच्या रोज त्या ठिकाणी करायला मिळतं. ऑफकोर्स म्हणजे आपण सगळेजण जे आहे तर ते जॉब करतो टू अर्न मनी, मग ते कुठलाही जॉब असू दे. पण यामध्ये अर्थात पैसे मिळतात, सॅलरी मिळते, पण त्यासोबतच रिस्पेक्ट पण मिळतो आणि एक वेगळं करिअर ऑप्शन चूज करण्याचं सॅटिस्फॅक्शन पण मिळतं. आणि अर्थात देशसेवा वगैरे सगळं आहे. सो हे करण्याचं पण तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं. आता याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर तुम्हाला या ठिकाणी एज आणि शिक्षण वगैरे सगळं बघायला मिळतंय. तर आधी ना ही एक्झाम फक्त मुलांसाठी होती, पण आता रिसेंटली जे पास झालेलं आहे म्हणजे ऍक्ट पास झाला आहे त्यानुसार तुम्हाला बघायला मिळेल की हे मुलींसाठी सुद्धा आहे ही एक्झाम. साधारणतः 2-3 वर्षांपासून मुलींसाठी सुद्धा कंडक्ट केली जाते. तर जर तुमचं एज 16.5 ते 19.5च्या मध्ये येत असेल, म्हणजे तुम्ही जेव्हा 11th-12th मध्ये आहात, तर तेव्हाच तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. आफ्टर 12th ही एक्झाम देण्याचे चान्सेस मोस्टली कमी होतात बिकॉज ऑफ एज. जर तुम्ही आफ्टर 12th पण जर तुम्ही 19च्या मध्ये वगैरे असाल तर 1 वर्ष तुम्ही एक्झाम देऊ शकता. पण कधी कधी होऊ शकतं की तुम्ही लेट स्कूलमध्ये गेले आहात 1 वर्ष, तर त्याच्यानंतर हा क्रायटेरिया बदलत जातो.
त्यामुळे तुमचं एज जर 16.5 to 19.5 च्या मध्ये असेल तरच एक्झाम तुम्ही देऊ शकता आणि मोस्टली सगळे 12th मध्येच एक्झाम देतात आणि तेव्हाच एलिजिबल आहे सगळेजण ही एक्झाम देण्यासाठी. आफ्टर दॅट एक तर तुम्ही 12th मध्ये शिकत असाल किंवा 12th तुमची झाली असेल तर 1 वर्ष तुमच्या हातामध्ये असेल तर तुम्ही एक्झाम देऊ शकता. बट ट्राय करा की तुम्ही 12th मध्येच एक पहिला अटेम्प्ट जो आहे तो द्याल आणि त्यानंतर जर 1 वर्ष तुमच्या हातामध्ये असेल तर तेव्हाच एक अटेम्प्ट. सो तसं बघायला गेलं तुमच्याकडे 2च अटेम्प्ट आहे बिकॉज ऑफ एज रिस्ट्रिक्शन्स. विषय असे आहेत की तुम्हाला जर आर्मी मध्ये जायचं असेल तर काही कंपल्शन नाहीये सायन्स असलं पाहिजे किंवा फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स असलंच पाहिजे असं कंपल्शन नाहीये. पण तुम्हाला जर एअर फोर्सेस आणि नेव्ही मध्ये जायचं असेल तर मात्र कंपल्शन आहे की तुमच्याकडे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स हे 3 विषय असलेच पाहिजे कंपल्सरी. सो त्याच्यामुळे एअर फोर्सेस आणि नेव्ही हे जर तुमचं टार्गेट असेल तर आता जे तुम्ही सिलेक्ट करणार आहात फील्ड तर ती त्याच पद्धतीने सिलेक्ट करा सायन्स मध्ये पीसीएम घेऊन. येस दोघं पण आता अर्ज करू शकतात मुलं आणि मुली. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे एक्झाम होते कशी. तर एक तर तुम्हाला माहिती असेल की युपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही एक संस्था आहे जी की ऑफकोर्स तुम्ही ऐकलं असेल की आयएसच्या वगैरे एक्झाम्स जे लोक देतात ते युपीएससी करतात. तर बेसिकली युपीएससी इज नॉट एक्झाम. युपीएससी एक बॉडी आहे की जी या सगळ्या एक्झाम्स कंडक्ट करते. त्याच्यामध्ये सीएससी वगैरे जे आहे त्यानुसार मग पुढे आयएस ऑफिसर आयपीएस ऑफिसर जे आहेत त्या ते प्री मेन्स इंटरव्ह्यू देऊन एक्झाम्स देऊन ते बनतात. पण ही एक्झाम कंडक्ट करणारी जी बॉडी आहे तर ती युपीएससी आहे. सो एनडीए ची एक्झाम पण युपीएससी कंडक्ट करतं. आता याच्यामध्ये इनिशियली तुम्हाला बघायला मिळेल की आपण पाहिलं फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स असलंच पाहिजे हे 3 विषय जर तुम्हाला एअरफोर्स आणि नेव्ही मध्ये जायचं आहे तर. त्याच्यामध्ये एक तर सुरुवातीला वेल रिटन एक्झाम असते म्हणजेच मॅथ्स जनरल ऍप्टिट्यूड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये विचारल्या जातात. इव्हन याच्यामध्ये हिस्ट्री असेल जिओग्राफी आहे हे सगळे विषय पण असणार आहेत. सो जेव्हा जरी पण तुम्ही सायन्स बॅकग्राऊंड मधून करणार असाल किंवा तुम्ही 11th 12th सायन्स घेताय तिथे घ्यायचंच आहे ऑफकोर्स तरी पण तुम्हाला हे विषय पण बाहेरून करावे लागतील. या सगळ्यांसाठी तुम्हाला याचा अभ्यास पण करावा लागणार आहे एनडीए साठी. नेक्स्ट आहे जेव्हा तुम्ही रिटर्न एक्झाम क्वालिफाय होता तेव्हा तुमचा एसएसबी चा इंटरव्ह्यू असतो जो की 5 दिवसाची तुमची एक पर्सनॅलिटी टेस्ट असते. याच्यामध्ये जीडी वगैरे म्हणजे ग्रुप डिस्कशन असेल किंवा बेसिकली त्यांना हे बघायचं की तुम्ही या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून कसे स्टँड आउट करताय. तुम्ही तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज आहेत की नाही तुम्ही सगळ्या सिच्युएशन्सला कसं टॅकल करू शकता. सो हे सगळं बघण्यासाठी इंटरव्ह्यूज वगैरे ठेवले जातात कारण रिटर्न एक्झाम किंवा ते एमसीक्यूज वाली एक्झाम ते तर ठीक आहे. पण त्याच्यानंतर पण एक्झामच्या बियॉन्ड पण तुमचं एक बिहेवियर कसं आहे किंवा तुम्ही ऍज अ पर्सन कसे आहात हे सगळं टेस्ट केलं जातं एसएसबी मध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे मेडिकल एक्झाम. यामध्ये हे चेक केलं जातं की तुम्ही मेडिकली फिट आहात की नाही या सगळ्यासाठी. कारण ऑफकोर्स जेव्हा तुम्ही ऍज अ फोर्स जॉईन करणार आहात तेव्हा तुम्ही मेडिकली फिट असणं खूप जास्त गरजेचं आहेच आहे. आणि मग त्यासाठी आधीच मेडिकली फिट आहात की नाही किंवा तुम्हाला असं काही आजार नाहीये ना किंवा तुमचे सगळे बॉडी पार्ट्स प्रॉपर आहेत की नाही हे चेकआउट केलं जातं. कारण परत तुम्हाला खूप हार्ड असं फिजिकल ट्रेनिंग असणार आहे. सो त्यातून पण तुम्हाला सर्व्हाइव्ह करता आलं पाहिजे. सो हे पाहिलं जातं. बऱ्याचदा असं पण होतं की रिटर्न एक्झाम पास होते एसएसबी पास केलं जातं पण मेडिकलच्या इश्यूजमुळे एनडीए मध्ये वगैरे नाही जाऊ शकत तर असे पण बरेचसे केसेस आहेत. आणि मग त्यानंतर लेखी झालं एसएसबी झालं मेडिकल झालं किंवा मेडिकल तर जस्ट एक तुम्ही फिट आहात की नाही हे बघण्यासाठी आहे पण एसएसबी आणि ह्याच्यानुसार तुमचं एक मेरिट निघतं आणि मग त्यानुसार तुम्ही सिलेक्टेड आहात की नाही हे सगळं डिसाईड केलं जातं. सो अशा पद्धतीने ही एक पर्टिक्युलरी प्रोसेस आहे एनडीए साठी. आता तयारी कशी करायची किंवा प्रिपरेशन कसं केलं पाहिजे. एक तर याच्यामध्ये मॅथ्स एक मेन फॅक्टर प्ले करतच आहे कारण पेपरमध्ये मॅथ्सला ऑप्शन नाहीये दुसरा काहीच. पण इतर जे काही विषय आहे जिओग्राफी असेल हिस्ट्री असेल फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे यावरती पण तुम्हाला फोकस करायचा आहे. तर मोस्टली 11th 12th जे काही सिलेबस आहे तर तेच तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं आणि ऑफकोर्स करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स पण तुम्हाला असतातच. कारण याच्यामध्ये तुमची फुल पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते तुमचे सगळे विषय कसे आहेत हे पाहिलं जाते. सो त्याच्यामध्ये करंट अफेअर्स पण येणार. नेक्स्ट आहे तुमचं फिजिकल फिटनेस आतापासूनच मेंटेन ठेवायचं आहे कारण मेडिकल टेस्टमध्ये जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्ही फिजिकली फिट राहिले पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला एक्सरसाइजची वगैरे सवय असलीच पाहिजे. आणि त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं एसएसबीचे इंटरव्ह्यूज वगैरे होतात त्यामध्ये तुमचं एक ओव्हरऑल पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते ग्रुप डिस्कशन्स वगैरे होतात. तर त्या सगळ्यामध्ये तुमचं इंग्लिशमध्ये प्रभुत्व असणं गरजेचं आहे कारण तुमचं कम्युनिकेशन स्किल्स चेक केलं जातं किंवा तुम्ही कुठल्याही सिच्युएशनला कसं टॅकल करू शकता कसं बोलू शकता वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये पाहिलं जातं. त्याच्यामुळे त्यासाठी पण तुम्हाला स्वतःवरती काम करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे एजचा फॅक्टर हे खूप जास्त लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे कारण तुम्ही असं हे नाही करू शकत की अरे आधी आपण 11th 12th करूया मग नंतर आपण याचा विचार करू तर असं होणार नाही. कारण ह्याच्यामध्ये 16.5 to 19.5 एवढाच एज क्रायटेरिया आहे. तुम्ही असं म्हणाल की 12th नंतर वगैरे बघूया तर वेळ निघून गेलेली असेल. त्यामुळे ट्राय करा की आताच जर तुम्हाला असं वाटतंय की आपण एनडीए मध्ये जावं वगैरे तर आताच डिसाईड करा आणि त्यानुसार मग तुम्ही प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. जेव्हा तुम्ही 12th मध्ये असाल तेव्हा तुम्हाला ही एक्झाम द्यावी लागणार आहे जर तुम्ही या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर.
सो काय काय मिस्टेक्स आहेत जे अवॉइड केल्या पाहिजेत. एक तर उशिरा सुरुवात करणं हे अवॉइड करायचं आहे. जितक्या लवकर तुम्ही सुरुवात कराल तेवढा तुम्हाला प्रिपरेशनला पण वेळ मिळेल आणि तेवढे तुम्हाला जास्त अटेम्प्ट्स पण मिळतील. आणि बरेचसे कोचिंग्स आहेत जे की एमबीए साठी तुम्हाला प्रिपरेशन करायला हेल्प करतात. तर ते तुम्ही अर्थात इफ यू वॉन्ट तुम्ही जॉईन करू शकता. बट अगेन फक्त त्याच्यावरती डिपेंड नाही राहायचंय. कारण याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ स्टडी पण करायचं आहे. अर्थात फिजिकल फिटनेस आहे त्याच्यामुळे स्वतःवरती काम पण करायचं आहे. कम्युनिकेशन स्किल्स पण डेव्हलप करायचे आहेत. सो या सगळ्या गोष्टी पण करायच्या आहेत. फिटनेसकडे दुर्लक्ष करायचं नाहीये. फक्त अभ्यास करून उपयोग नाहीये. बिकॉज ऑफ हे ट्रेनिंग असल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला स्वतःवरती लक्ष द्यायचंच आहे. आणि करंट अफेअर्सकडे सुद्धा लक्ष द्यायचंय. फक्त आणि फक्त तुम्ही सिलेबस अकॅडमिक अभ्यास केलात आणि गेलात आणि तुम्ही सिलेक्शन होईल असं नाहीये. कारण इव्हन इंटरव्ह्यू असेल किंवा एसएसबी मध्ये आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पण तुम्हाला जे करंट अफेअर्स वरचे टॉपिक्स आहेत त्याच्यावरतीच डिस्कशन वगैरे दिलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे ते बघणं पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो येस लीड द क्राऊड. म्हणजे तुम्ही जेव्हा इथून बाहेर पडाल इंडियामधून वगैरे तेव्हा तुम्ही ऑफिसर्स बनणार आहात आणि तुम्ही देशातले जे आपले सगळे नागरिक आहेत त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावरती आहे. सो तुम्ही त्यांना लीड करणार आहात. सो तुम्हाला फक्त क्राऊडला फॉलो नाही करायचे. अर्थात तुम्ही एनडीए जॉईन करते म्हणजे तुम्ही त्या क्राऊडला तर लीड करणार आहात. सो याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही अजून क्वेश्चन्स असतील रिगार्डिंग टू एनडीए वगैरे तर ते तुम्ही चेकआउट करू शकता. या ठिकाणी वेबसाईट्स आहेत तर याच्यावरती काही व्हिजिट करू शकता. आणि इव्हन तुम्ही पीवायक्यूज वगैरे बघा की ते पेपर्स कसे असतात काय असतात. जे लोक ऑलरेडी एनडीए थ्रू सिलेक्ट झालेले आहेत त्यांचे इंटरव्ह्यूज बघा किंवा त्यांचे व्हिडिओज बघा. सो दॅट तुम्हाला एक आयडिया मिळेल की एक्झॅक्टली हे आहे काय किंवा इथे एक प्रॉपर कशा पद्धतीने शिक्षण आहे किंवा ट्रेनिंग आहे किंवा एक्झॅक्टली इथून पुढे काय होतं वगैरे. सो ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने अजून गाईड करू शकतील. सो ते नक्की चेकआउट करू शकता. आता काही हे अवघड नाहीये कारण युट्यूबवरती फक्त ते इंटरव्ह्यूज वगैरे सर्च पण केले तरी पण तुम्हाला प्रॉपरली सगळं मिळणार आहे. सो नक्की चेकआउट करा. आणि येस जर तुमचं हे ड्रीम असेल तर कमेंट बॉक्समध्ये इंडियाचा फ्लॅग तुम्ही टाकू शकता. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.